एक ब्रेकिंग समोर येते। नीट पेपर फुटी प्रकरणातली शुभमची मोडस ऑपरेंडी उघड झाली आहे। श्रीमंत पण अभ्यासात सुमार विद्यार्थ्यांवर शुभमचा डोळा होता। श्रीमंत पण सुमार मुलांना हेरून तो प्रश्नपत्रिका द्यायचा अशी माहिती समोर येते। अत्यंत धक्कादायक अशी माहिती नीट पेपर फुटी प्रकरणात समोर येते आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांच्याकडून। राहुल, नेमकी कशी होती शुभमची मोडस ऑपरेंडी? आपण जर बघितलं तर नाशिकमधून शुभम खैरनार याला नीट पेपर फुटी प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि आता सीबीआयच्या चौकशी दरम्यान अनेक खुलासे समोर दिसून येत आहेत। या रॅकेटची सर्व जबाबदारी शुभम खैरनारकडे असल्याची धक्कादायक माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। पैशाच्या जोरावर आपल्या अभ्यासात कच्च्या मुलांना डॉक्टर बनवणाऱ्या बड्या धेंड्यांना गाठून कोट्यवधी रुपयांची डील केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। शुभम खैरनारचा डोळा अशा विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर होता जे आर्थिकदृष्ट्या प्रचंड श्रीमंत आहेत, मात्र पाळल्या अभ्यासात अत्यंत सुमार आहेत। मुलाला डॉक्टर बनवण्याकरता पाहिजे तेवढी किंमत मोजून पेपर घेतल्याचा देखील संशय व्यक्त केला जातोय। या हायटेक रॅकेटमध्ये नामांकित कोचिंग क्लासेसच्या संचालकांची भूमिका आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून सीबीआय कडून त्यांची देखील चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे। क्लासेसचे संचालक 10वी आणि 12वी मध्ये गुणांच्या आधारात कमीत कमी गुण मिळालेल्या पण नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांना हेरून मुलांची प्रगती सुमार आहे पण चिंता नाही असे सांगून पालकांना थेट शुभमचा रेफरन्स देतो त्याशी देखील धक्कादायक माहिती आता चौकशीतून समोर आलेली आहे। या मोठ्या कमिशन टक्केवारी देखील क्लास चालकांकडून घेतली जात असल्याचा संशय आता सीबीआयला व्यक्त केलेला आहे। त्यामुळे त्यासाठी विविध बँक खात्यांची तपासणी केली जात आहे। तर त्यामुळे या तपासात आता आणखी काय समोर येते, काय खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी आता सीबीआय चांगलीच ऍक्शन मोडवर आली आहे। सीबीआय कडून लातूर मधल्या डॉक्टरची तब्बल 8 तासाहून अधिकची चौकशी झाली आहे। सीबीआयचं पथक अजून सुद्धा लातूर मधल्या संशयित डॉक्टरांच्या मागावर आहे। या डॉक्टरांनी पेपर विकत घेतल्याचा संशय सीबीआयला आहे। लातूरमधल्या डॉक्टरची 8 तासाहून अधिक चौकशी झाली आहे। लातूरमध्ये हे पथक तळ ठोकून आहे। या संदर्भात अधिक चौकशी होतीये। सीबीआय ऍक्शन मोडवर आलेला आहे। दरम्यान आज सुद्धा सीबीआयची आणखी एक टीम लातूरमध्ये दाखल होतीये। रात्री उशिरा सीबीआयची एक टीम लातूरमध्ये दाखल झाली आहे आणि आज सुद्धा अनेक ठिकाणी सीबीआय कडून अनेकांच्या चौकशी, अनेकांचं धाडस सत्र होण्याची शक्यता आहे। काही खासगी क्लास आणि डॉक्टर्स सध्या सीबीआयच्या रडारवर आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणांमध्ये लातूर कनेक्शनची ही व्याप्ती वाढल्याचं दिसतंय।